नमस्कार मित्रांनो. धनंजय मुंडे यांना काल कृषी विभागातील गैरव्यवहाराप्रकरणी क्लीन चिट मिळालेली आहे. कोर्टाने त्यांच्यावरती ही केस ज्यांनी टाकलेली होती त्याला 1,00,000चा दंडही देण्याचं वेगवेगळ्या बातम्यांमधून येत आहे. आणि एकूणच यानंतर अजितदादांना जेव्हा या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया विचारली त्यावेळेस त्यांनी बोलताना धनंजय मुंडे यांचा यामध्ये काही रोल नव्हता, परंतु त्याला फार त्रासातून जावं लागलं, त्यांच्या कुटुंबाला मानसिक त्रासातून जावं लागलं वगैरे वगैरे असं एकूणच धनंजय मुंडे यांच्याबद्दलचं एक भावनिक म्हणजे भावना त्यांनी व्यक्त केल्या. आणि अजून एक प्रकरण चालू आहे, त्या प्रकरणाचं म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं दादांना कदाचित नाव सुद्धा घ्यायचं नसेल ते प्रकरण चालू आहे. परंतु त्याची चौकशी झाली की आम्ही पुन्हा एकदा धनंजय मुंडेंना मंत्रिपद का नको द्यायला असं ते माध्यमांना विचारताय. आणि माध्यमांनी धनंजय मुंडे यांची वाट लावली अशा आशयाचं एकूण ते वक्तव्य होतं की तुम्ही सगळ्यांनी असं त्यांना म्हणायचं होतं. आणि अशा प्रकारे धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळामध्ये आणण्याचा प्रयत्न अजित पवार करतायत. याचा अर्थ अजित पवार मराठ्यांच्या जखमेवरती मीठ चोळणार आहेत का हा प्रश्न उपस्थित होतोय. पहिली गोष्ट, माणिकराव कोकाटे रम्मी खेळणारा माणूस विधानसभेमध्ये बसून त्याच्यावर कारवाई करण्याची हिम्मत या दादांमध्ये झाली नाही. महाराष्ट्र यांना दादा म्हणतो. 4 पक्ष बदलणाऱ्या माणिकराव कोकाटेला हकलण्याचा दम यांच्यामध्ये नाही. आणि या माणिकराव कोकाटेच्या विरुद्ध तटकरेंकडे आंदोलन करणाऱ्या छावा संघटनेच्या मराठा वाघाला मारहाण करण्यात आली यांच्या कार्यकर्त्यांकडून. आणि हे सगळं घडत असताना यांना धनंजय मुंडे यांचा पुळका येतोय. मग नेमकं अजितदादांना मराठ्यांच्या जखमेवर मीठ चोळायचंय का हा प्रश्न पडणारच ना. नेमकं काय घडतंय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी डॉक्टर महेश. आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी. तर मित्रांनो, एकूणच 1999 पासून ते 2009 मध्ये या 10 वर्षामध्ये प्रचंड मोठा जलसिंचन घोटाळा झाला आणि त्यातून अजित पवार महाराष्ट्राचे दादा बनले. जलसिंचन विभागाचे मंत्री असताना एक मध्यंतरी एकदा खूप बातम्या आल्या होत्या की एका मंत्र्याने त्याच्या बायकोला धरणाचे दरवाजे उघडल्यावर पाणी वाहतं कसं हे बघायचं म्हणून धरणाचे दरवाजे उघडायला लावले. अर्थात तुम्ही सगळे सुज्ञ आहात, ही बातमी कोणासाठी असेल, काय झालं असेल हे तुम्हाला समजू शकतं. म्हणजे एकूणच काय यांच्याबद्दल बातम्या द्यायला सुद्धा किती बंधनं एक प्रकारचे. आणि म्हणूनच ते दादा बनले. 2012 पर्यंत ते सत्तेमध्ये होते. भ्रष्टाचार समोर आला, सगळं समोर आलं, राजीनामा द्यावा लागला. आणि राजीनामा दिल्यानंतरही धरणात पाणी नाही तर मी काय, हे पुढचं वाक्य तुम्हाला माहिती आहे, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यानंतर आत्मक्लेश वगैरे पण त्यांनी केला होता. आता हेच अजितदादा जेव्हा मराठ्यांची आंदोलनं होतात आणि हे सत्तेत असतात तेव्हा हे जाहीर सभेत बोलून दाखवतात आम्ही काय मराठ्यांचे नाही का. म्हणजे एका बाजूला आपण मराठा जातीत जन्माला आलो याचा फायदा घ्यायचा, परंतु मराठ्यांसाठी काही करायचं नाही. या प्रकारचं एकूण वातावरण म्हणजे अगदी त्यांचे काका शरद पवार यांचंही आहे आणि अजित पवारांनी त्यापेक्षा वेगळं काही केलेलं नाही आहे. परंतु पवार कुटुंबाकडून तसंही मराठ्यांना कधीही वेगळ्या अपेक्षा नव्हत्या. कारण मराठ्यांसाठी पवार कुटुंबियांनी वेगळं काहीही केलेलं नाही, हे सत्य आहे. कारण ते स्वतः सांगतात की आम्ही कुठल्याही एका जातीला काही करत नाही. आणि अर्थात त्यांनी राजनेता म्हणून ते करायलाही नको. बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की नाही संस्थांवरती मराठ्यांना नोकऱ्या लागल्या, शिक्षण संस्थांमध्ये असतील, सहकारी बँका असतील वगैरे वगैरे. परंतु इथे जरी मराठ्यांना नोकऱ्या मिळालेल्या असतील तरी त्या नोकऱ्या कुठल्याही मराठ्यांना फुकट मिळालेल्या नाही, हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. मराठ्यांना जमिनी विकायला जर कोणी लावलं असेल तर ते याच लोकांनी लावलंय. यांचे जे गब्बर संस्था चालक आहे यांनीच या सगळ्या गोष्टी करायला भाग पाडल्या मराठ्यांना. जमिनी विकून शिक्षक बनले, जमिनी विकून नोकऱ्या लागल्या, जमिनी विकून बँकांमध्ये लागले. म्हणजे जमिनीची मराठ्यांच्या वाताहत करण्यामध्ये जर कोण जबाबदार असतील म्हणजे अलीकडच्या काळामध्ये तर ते हेच सगळे गब्बर लोक आहेत. आणि यांच्याकडे बघून जेव्हा जातीला आरक्षण देण्यासाठी
समित्या नेमल्या जातात, त्याचे रिपोर्ट बनतात, तेव्हा काय लिहिलं जातं? मराठ्यांकडे एवढे मंत्रिपद आहे, मराठ्यांकडे एवढे सहकारी कारखाने, मराठ्यांकडे एवढे शिक्षण संस्था आहे. त्या काय मराठ्यांनी धरून चाटायच्या आहेत का? त्या मराठ्यांच्या नाहीत, मराठा समाजातील काही निवडक कुटुंबांच्या त्या ताब्यात आहेत. हे खरं तर सगळ्या लोकांनी समजून घ्यायला पाहिजे, परंतु त्याचा फायदा होत नाही. आणि मग आता हे सगळं झाल्यानंतर धनंजय मुंडे आणि यांच्या परळीमध्ये एक प्रकरण घडलं. ऍक्च्युली परळीमध्ये नाहीये, ते बाजूला आहे. संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण घडलं आणि त्याच्यामध्ये वाल्मिक कराड नामक व्यक्तीचा हस्तक्षेप आहे असे बरेच पुरावे समोर आले आणि अगदी कोर्टाने सुद्धा त्यांना आरोपातून मुक्त करण्याची त्यांची याचिका फेटाळून लावलेली आहे अगदी 2-3 दिवसांपूर्वी. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड कोणाचा माणूस आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. खुद्द धनंजय मुंडे यांनी सुद्धा ते संबंध लपवले नाही. मग अर्थात धनंजय मुंडे यांचा जवळचा माणूस आहे, तर धनंजय मुंडे यांना प्रकरणामध्ये वाचवण्याचा प्रयत्न करत नसतील कशावरून? धनंजय मुंडेंचा सरळ सरळ हस्तक्षेप आहे की नाही ते कोर्ट पोलीस ठरवतीलच, परंतु वाल्मिक कराडांचा तर सरळ सरळ हस्तक्षेप लक्षात आलाय. हे सगळं खंडणी प्रकरणातून झालंय. त्या खंडणीचा गुन्हा वाल्मिक कराडवरती दाखल झालाय. ते सगळे पुरावे सापडलेले आहे. जे खुनाचे आरोपी होते ते त्या दिवशी वाल्मिक कराड सोबतच होते. सगळं सिद्ध झालेलं आहे. सगळे पुरावे समोर आलेले आहे. किती नीच आणि क्रूर पद्धतीने संतोष देशमुख हत्या झाली हे सुद्धा सगळ्यांना माहिती. आणि असं असताना सुद्धा या प्रकरणामुळे राजीनामा द्यावा लागलेल्या धनंजय मुंडेंना अजित पवार परत आणण्याचा विचार करताय. एकीकडे माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामध्ये माणिकराव कोकाटेंना हकलण्याऐवजी त्यांच्या विरुद्ध आंदोलन करणाऱ्या मराठ्यांना मारहाण करणे, आपल्या कार्यकर्त्यांना सांगून मारहाण करणे आणि त्या माणिकराव कोकाटेचा राजीनामा घेण्याऐवजी त्या सूरज चव्हाण ज्यांनी पक्षाचं काम केलं, माणिकराव कोकाटे रम्मी खेळून का राष्ट्रवादीला निधी जमा करत होते का? की माणिकराव कोकाटे रम्मी खेळून शेतकऱ्यांना काही निधी जमा करत होते? नेमकं माणिकराव कोकाटे असं काय करत होते? एक वेळ सूरज चव्हाण ज्यांनी मारहाण केली त्यांचं पक्ष प्रेम वगैरे वगैरे तरी समजू शकतो, माणिकराव कोकाटेचं काय रम्मी खेळण्यात? आणि त्याला हकलण्याचं दिलं सोडून त्या मराठा व्यक्तीला मारहाण केली, घाडगे पाटलांना, त्या सूरज चव्हाणला निलंबित केलं आणि आता धनंजय मुंडेंना माणिकराव कोकाटेंच्या जागी आणण्याचा घाट घातला जातोय. एकूणच मराठ्यांना मनस्ताप कसा देता येईल अशाच प्रकारच्या या घटना आहेत. अर्थात कृषी खात्यातील गैरव्यवहार याच्याबद्दल कोर्टाने त्यांना क्लीन चिट दिली असेल आणि व्यक्तिगत धनंजय मुंडेंबद्दल राग असण्याचं काही कारणही नाहीये, परंतु एक राजकीय नेता जेव्हा जातीय द्वेष बाळगतो, एखादा राजकीय नेता त्याचे जे बगलबच्चे असतात ते अत्यंत घाणेरडा माणुसकीला काळीमा फासेल असा निरघृण खून करतात, त्यांचे सरळ सरळ संबंध यांच्यासोबत असतात. त्या खुनामध्ये असलेला आरोपी पक्षाचा जिल्हाध्यक्ष असतो आणि हे सगळं असूनही अजितदादांना त्याबद्दल घेणं देणं नाही. परंतु धनंजय मुंडे यांना कसा मानसिक त्रास झाला, धनंजय मुंडे यांना कसं गोवण्यात आलं, धनंजय मुंडेंना आपण परत आणलं कसं पाहिजे, ही बाजू जर अजित पवार मांडत असतील तर अजित पवार खरोखर सुज्ञ आणि सामाजिक भान असलेले नेते आहेत का? हा प्रश्न जर उद्या लोकांनी यांना विचारला तर याचं उत्तर दादा देतील का? हा प्रश्न आम्हाला पडलाय. एकूणच जातपात बघून हे सगळं होत नाही असं आपण किती जरी म्हटलं तरी या सगळ्या प्रकरणामध्ये जातीपातीचा विषय आलेलाच होता, हे आपण आता सत्यता नाकारू शकत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये धनंजय मुंडे जोपर्यंत संपूर्ण या प्रकरणामध्ये ते इन्व्हॉल्व नाही असं जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत तरी, जर धनंजय मुंडेंचा या सगळ्या प्रकारात काही हात नसेल, त्यांनी वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न केला नसेल, वाल्मिक कराडला त्याच्या चुकीच्या कामामध्ये धनंजय मुंडेंनी कधीच साथ दिलेली नसेल आणि वाल्मिक कराड याच्या या सगळ्या काळ्या धंद्यांबद्दल धनंजय मुंडे अनभिज्ञ असतील, हे सगळं जर सिद्ध होत असेल तर धनंजय मुंडेंना कृषी मंत्री नाही मुख्यमंत्री करा अजितदादा. परंतु सध्या तरी त्यांना मंत्रिमंडळात घेणं
म्हणजे महाराष्ट्राच्या सामाजिक पुरोगामी संवेदनशील भूमिकेला तडा देणं असं असणार आहे. हा व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अजूनही जर आपण आमचे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.